पुढची बातमी बघूयात। वाशिममध्ये 60 लाखांच्या खंडणीसाठी 14 वर्षांच्या मुलाचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे। बाबुळगावमधल्या शेतकरी कुटुंबातील 14 वर्षीय अनिकेत साधुडे याचं अपहरण झालंय। 80 तासांपासून पोलिसांच्या 9 विशेष पथकांकडून अनिकेतचा शोध सुरू आहे। वाशिम पुसद मार्गावरील शेती विक्री केली होती आणि त्यामधून मोठी रक्कम साधुडे यांना मिळाली होती। मिळालेल्या पैशांवरती अपहरण करणाऱ्यांचा डोळा ठेवून अनिकेतचं अपहरण झालं अशी शक्यता आहे। अपहरणाच्या नंतर अनिकेतच्या घराबाहेर 5 पानी पत्रामध्ये खंडणीची मागणी करण्यात आली आहे। अनिकेतची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी 50,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। माझा मुलगा 5 दिवसापासून बेपत्ता आहे। मी पोलिसात तक्रार दिली तेव्हापासून पोलिसाची जबरदस्ती मानी म्हणून त्याच्या पद्धतीने सर्व अँगलवर तपास चालू आहे, पण अजून तर काही कोणता शोध लागला नाही। पोलीस त्याच्या पद्धतीने तपास चालू आहे। आरोपीचं संशयित आरोपीचं नाव सांगितलेलं आहे, पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास चालू आहे। अच्छा काका, मला सांगा, आता 5 दिवस होऊन गेले, घरात सगळं चिंतेचं वातावरण आहे। आता जसे जसे दिवस आणि टाईम ओलांडत चालला आहे तसे तुमच्या चिंता वाढत चालल्या आहे, तर काय आणखी काय तुम्हाला काही ठोस मिळालेलं आहे का? काही तसं तर काही ठोस मिळालं नाही आणि आता माझी आशा ही कमी होत चाललेली आहे, कारण 5 दिवस उलटूनही अजून कोणताच तपास लागत नाही, त्यामुळे आता माझं काही येणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।